हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर हा बघा साऊथ इंडियनचा जो आपला घागरा असतो किंवा हाफ साडी जी असते तर ती मी स्टिच केलेली आहे घरच्या घरी। तर याचं मटेरियल मी कुठून घेतलं, त्यानंतर पूर्ण ड्रेस शिवायला किती खर्च आला, तर हे सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। त्याचबरोबर याचं कटिंग सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथं मी कपडा घेतलेला आहे बघा, आणि हे मी मटेरियल मागवलेलं होतं मिशोवरून। तर 3 पीस मध्ये हे मटेरियल मिळालेलं आहे, म्हणजे हा ब्लाउज पीस, त्यानंतर ओढणी आणि घेराचा भाग म्हणजे खालचा घेर स्कर्ट। तर हे 3 पीस मला मिळालेले आहेत, आणि ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता किती मोठा असा आलेला आहे, बरोबर आपल्या घागऱ्याला मॅच होईल असा। आणि ही बघा मस्त अशी ओढणी, कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ओढणी पण मिळालेली आहे, छान अशी बॉर्डर पण आहे चारी बाजूनी मस्त अशी। आणि आता तुम्हाला मी स्कर्टचा कपडा दाखवते। तर छान असा मस्टर्ड येलो कलर जो आपला असतो आणि बॉटल ग्रीन बॉर्डर, तर मस्त असं कॉम्बिनेशन मिळालेलं आहे। छान असा कपडा पण मस्त आहे, त्यानंतर रुंदी उंची भरपूर आहे ड्रेसची। आणि तुम्ही आता ड्रेसची घेर सुद्धा पाहिला असेल, भरपूर असा घेर पण झालेला आहे। तर कमीत कमी 11वी 12वीच्या ज्या मुली असतात तर त्यांच्यासाठी हा कपडा एकदम बेस्ट, म्हणजे त्यांना पूर्ण ड्रेस परफेक्ट होईल एवढ्या मटेरियलमध्ये। तर याच मटेरियलचा आता आपण कटिंग बघणार आहोत। तर हा मटेरियल मी कितीला घेतलेलं, तर 580 रुपयाला मला हे मटेरियल मिळालेलं आहे, म्हणजे 578 इतके होते, राऊंड फिगर आपली होते 580। तर इतक्याला मला मटेरियल हे मिळालेलं आहे, पण पैशाच्या मानाने हे मटेरियल खूपच सुंदर मला मिळालेलं होतं। तर याचंच कटिंग आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, थोडं फास्ट मी घेणार आहे। तर तुम्हाला सगळ्यांना प्रिन्स कट ब्लाउज हे येतच असतात, लहान मुलींचे बिना क्रॉस पट्टीचे प्रिन्स कट ब्लाउज म्हणजे 2 पीस मध्ये आपण स्टिच करणार आहोत। तर इथं डायरेक्ट मी जे मापाचा ब्लाउज होता तर त्यामध्ये 1.5 इंच ऍड केलं, उंची टाकली, त्यानंतर 5.25 इंच इतकं शोल्डर ठेवलं, आणि मुंडा ठेवला 6.25 इंच, समोरचा पाठीमागचा मुंड्याचा आकार 1 आणि 2 इंचावर काढून घेतला। त्यानंतर छाती ठेवली 9.5 इंच इतकी, कारण जेव्हा आपण प्रिन्स कट देत असतो तर त्यावेळी छाती आपल्याला जास्त पाहिजे। आणि कमरेत पण मी कटिंग करताना थोडंसं 1 इंच वाढवूनच ठेवणार आहे। तर समोरचा गळा ठेवला 4.5 इंच, आणि जो प्रिन्स कटचा आपला कट असतो तर तो 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर फोल्डिंग पण साठी मी एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलं बघा, जेव्हा आपण प्रिन्स कटचा फोल्ड करतो त्यावेळेस, कारण मी हे कट करणार नाहीये पार्ट, डायरेक्ट स्टिचेस करून घेणार आहे। तर पाठीमागचा भाग थोडा आपला 1.5 इंच एक्स्ट्रा झाला, तर मी मार्जिन पकडली त्यामध्ये वरच्या आणि खालच्या टिपेची, आणि राहिलेला जो पेपर आहे तर तो कट करून घेतला। तर याच पेपरचा आता आपण वापर करून ब्लाउजचं कटिंग करून घेणार आहोत। तर इथं बघा मी पाठीमागच्या गळ्याचं पण मार्किंग करून घेतलं, जेवढा आपल्याला गळा उंची पाहिजे तर तेवढी 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवली आणि गळा उंची काढून घेतली। तर खूपच सिंपल असा हा ड्रेस आहे, पण घातल्यानंतर खूपच छान दिसतो, एकदम पटकन होणार, एका तासाभरात तुमचं स्टिचिंग नक्कीच होऊन जाईल। कटिंग तर अगदी 15 मिनिटातच होतं, कारण घेराचा भाग रेडी आहे, डायरेक्ट उंची टाकून घ्यायची आणि घेर आपला चुन्या पडायला रेडी होईल। आणि फक्त आता ब्लाउजचं मी इथं कटिंग करून घेत आहे बघा, माझं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे। आता याचाच वापर करून आपण पहिल्यांदा अस्तर कट करून घेऊया आणि त्यानंतर पीस कट करून घेऊया। तर दोन्ही पार्ट माझे झाले रेडी। आता डायरेक्ट मी अस्तरवरती हे पार्ट ठेवून भरभर कटिंग करून घेते। तर पहिल्यांदा मी घेत आहे समोरचा भाग कटिंग करून, बघा इथं मार्किंग मी करून घेत आहे, आणि रुंदीला पण मी थोडंसं, म्हणजे आपली छाती जी आहे तर त्यामध्ये एक अर्धा इंच वाढवलं बघा, कारण आपले जेव्हा टक्स येतात प्रिन्स कटचे तर त्यावेळेस आणखी थोडा आपला भाग कमी होऊ नये समोरचा भाग, यासाठी। तर पाठीमागचा हे भाग आहे तेवढाच कट करून घ्यायचा, त्यामध्ये काय वाढवायची गरज नाही। आता बघा मी पाठीमागचा भाग कुठं बसतोय हे ऍडजस्ट करते, कारण आपला बाही जी आहे तर ती मोठी होणार आहे थोडी, म्हणजे आपली जी एल्बो असते कोपरापर्यंतची बाही होणार आहे, आणि त्यामध्ये फुगा पण असणार आहे, तर त्यामुळे मोठी बाही होणार आहे। तर त्यासाठी कपडा शिल्लक पाहिजे, यासाठी मी वरती ऍडजस्ट करून घेतला बघा हा पार्ट पाठीमागचा, आणि तिथं मी मार्किंग करून कटिंग करून घेते। आता बाहीचं पण आपण नंतर मार्किंग करूयात कसं लागणार आहे ते बघून। पहिल्यांदा इथं मी उंची वगैरे टाकून बघितली, बरोबर बसते काय तर बसते। आता मी दोन्ही पार्ट पहिल्यांदा कट करून घेते, आणि मग राहिलेल्या भागामध्ये आपल्याला बाही बसवून घ्यायची आहे। आणि हे 2 पार्ट, त्यानंतर बाही आणि गळ्याची पट्टी, त्यानंतर काच बटनची पट्टी, बॅकला मी बटनचं किंवा हुकचं
ठेवणार आहे, समोरचा हुकवर ठेवणार नाहीये मी, तर त्यासाठी एकदम पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे बघा पाठीमागच्या भागाला, गळ्याच्या ठिकाणी. गळ्याची आपली जी घडी असते तर तिथं पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे पाठीमागाने पुढं पण. तर आता इथं आपलं कटिंग झालं बघा. दोन्ही पार्ट म्हणजे पुढचा आणि मागचा भाग कटिंग करून झाले. आता आपण बाही बसवून घेऊया. तर रुंदी आपल्याला इतकी बास होईल, फक्त उंची केवढी आपल्याला लागणार आहे ते बघूया. तर जास्त फुगा पण नको आहे आणि जास्त कमी पण फुगा नको आहे, एकदम मीडियम असा फुगा पाहिजे. तर त्यासाठी पहिल्यांदा उंची मी टाकून बघणार आहे किती लागते आणि त्यानंतर तयार उंची आणि त्यामध्ये 3 इंच वाढवणार आहे. 3 इंचाचा फुगा भरपूर होतो. 5 इंचाचा जर तुम्हाला फुगा करायचा नसेल तर तुम्ही 3-3.5 इंचाचा पण फुगा करू शकता. तर इथं मी 3 इंच माझं एक्स्ट्रा कापड राहिलं तर तेवढाच मी भाग फुग्यासाठी ठेवून टाकते. तर बघा 3 इंच झाला, आडवा पण 3 ते 3.5 इंच मी मार्किंग करून घेतलं आणि फक्त असा गोल असा आकार देऊन घेतला बघा, थोडासा उंचवटा देऊन. तर आपली इथं बाहीची कटिंग पण झाली बघा. तर आता हे पार्ट आपल्याला पटपट पीसवरती ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आता राहिलेले तुकडे मी ठेवून टाकले, कारण स्टिचिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या पट्ट्या लागत असतात, पाठीमागची पट्टी, काच बटन पट्टी वगैरे. तर बॅकला आपले हुक येणार आहेत, तर बॅकच्या म्हणजे पाठीमागच्या भागालाच आपण हुक आणि लूपची पट्टी करणार आहोत. तर इथं मी बाहीचा अंदाजाने कपडा पहिल्यांदा बाहीचा काढून घेते बाजूला, म्हणजे आपले समोरचे दोन्ही पार्ट आपल्याला कटिंग करायला येतील. तर ह्या भागामध्ये मी दोन्ही पार्ट समोरचे बसवून टाकते बघा. कपड्याची रुंदी उंची तुम्ही बघत असाल, खूपच मोठा असा कपडा मिळालेला आहे. अगदी मोठ्या जे आपले 40 इंच किंवा 42 इंचचा ब्लाऊज असतो तर तेवढा सुद्धा ब्लाऊज यामध्ये बसू शकतो आरामात. इतका मोठा कपडा मिळालेला आहे ब्लाऊजचा पण, आणि प्रॉपर मिळालेला आहे. धडी वगैरे तयार आहे पीसला आणि मस्त असा काळपट गोल्डन कलरचा पीस मिळालेला आहे, अगदी आपल्या घागऱ्याला मॅच होईल असा. तर इथं मी दोन्ही पार्ट कट करून घेतले बघा. पाठीमागचा भाग तुम्हाला दिसत असेल, गळ्याच्या बाजूला मी एक्स्ट्रा पट्टी सोडलेली आहे, कारण थोडीशी ती मजबूत व्हावी. आतल्या बाजूला कपडा जास्त राहिला की खिसत नाही कपडा, तर त्यामुळं जास्तच ठेवलेली आहे. आता हे पार्ट आपले झाले. आता राहिलेला कपडा मी गोळा करून ठेवून टाकते. आता आपण करणार आहोत स्कर्टची कटिंग. तर स्कर्टची कटिंग एकदम सोपी आहे. जितका आपला स्कर्टची उंची रेडी आहे आपली, तर त्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन फक्त पकडायचं खालच्या पट्टीचं, आणि वरती शिलाईमध्ये आपली जाणार आहे तितके, आणि तेवढाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे भाग. तर मला उंची पाहिजे तयार 41 इंच, तर त्यामध्ये 1 ते 1.5 इंच मी इथं मिळवणार आहे आणि राहिलेला कपडा कट करून काढणार आहे. तर खालून आपल्याला वरपर्यंत उंची टाकायची आहे 41 इंचमध्ये. तर खालची पट्टी जी एक्स्ट्रा दिसत आहे तुम्हाला, तर तेवढी पूर्ण मी आत दुमडमध्ये घालून टाकणार आहे, काही कट करणार नाही आहे, कारण खालच्या बाजूला थोडीशी हिरवी बॉर्डर आपल्याला सोडायची आहे, त्यामुळं थोडासा लुक छान असा येईल. डायरेक्ट गोल्डनपर्यंत आपल्याला टिपा आणायची नाही आहे. तर उंची मी टाकून घेतली बघा बरोबर. आता सगळीकडे मी मार्किंग करून घेते भरभर आणि राहिलेला कपडा आपण कट करून काढूया. तर रुंदी पण बघा भरपूर अशी रुंदी आहे, अगदी 36 ते 38 इंच 4 पदर झालेले आहेत. आता वरूनच मी डायरेक्ट अशी उंची टाकते, कारण खालचा कपडा खालवर असू शकतो. तर वरची पिवळी पट्टी मी पकडली आणि तिथूनच मार्किंग करून घेतलं डायरेक्ट. आणि आता आपण कटिंग करून घेऊयात भरभर, म्हणजे आपले हा स्कर्ट जो आहे तर त्याची उंची आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्याला चुन्या घालायला येईल. तर आता मी पटपट इथं कटिंग करून घेते बघा. कपडा तुम्ही बघत असाल किती मोठा वाटत आहे. जवळजवळ सगळा कपडा आपण जर मोजलात तर पूर्ण एक साडीचा कपडा आलेला आहे बघा, म्हणजे घेर आणि ब्लाऊज पीस मिळून इतका मोठा कपडा आलेला आहे, आणि ओढणी वेगळी. तर वाटलं नव्हतं इतकं सुंदर कापड मिळेल, त्यानंतर कलर पण एवढा सुंदर, काठ वगैरे, ओढणी, त्यानंतर ओढणीला पण छान अशी लेस लावलेली आहे मॅचिंग. इतका छान असा कपडा मिळेल असं वाटलं नव्हतं 550 रुपयामध्ये. तर मस्त असं मटेरियल आलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करून घेऊ शकता. तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मस्त असं कापड आलेलं आहे बघा, तुम्हाला पण दिसत असेल, छान असं शायनी आहे मस्त. आणि ड्रेस तयार झाल्यानंतर तर आणखीनच छान दिसत होता लुक ड्रेसचा.
कारण कॉम्बिनेशनच मस्त होतं. ब्लाऊज पीस एकदम मॅचिंग होता. त्यानंतर ओढणी पण एकदम मस्त परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅचिंग होती. त्यानंतर त्याला ओढणीला लेस पण एकदम मस्त अशी होती. त्यामुळे ड्रेसचा लुक एकदम मस्त असा तयार झालेला आहे शिवून झाल्यानंतर. तर इथं मी घडी घालून ठेवते बघा. कपडा आपला झाला उंचीनुसार कट. आता आपण हा बाजूला ठेवूया. आता याचं घेराचं जे अस्तर आहे तर ते मी इथं घेणार आहे. तर माझ्याकडे ताग्यातला अस्तर नाहीये, तर 80-80 सेंटीमीटरचे 3 पीस घेतले बघा मी गोल्डन कलरचे. आणि ते आता मी जॉईंट करून डायरेक्ट घेर तयार करून घेणार आहे. इतका घेर आपल्याला उंचीला बास होतो. जर कमी पडला थोडासा तर आपण आणखी थोडी उंची वाढवू शकतो. दुसरा एखादा पीस गोल्डनचा मी घेणार आणि उंची थोडी वाढवणार. तर ह्या ड्रेसचं पूर्ण स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईनच. तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.